पाहिजे आपला, इथला लोकही तयार नाही. म्हणजे जरा मायना आवाज तरी, मायना नावातून तरी जोर मग आवाज यायला पाहिजे. सप्तशृंगी माते की जय खानदेश. आज श्री सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पहिले तर मी जितेंद्र रोंदळेजी आणि सगळ्या कमिटीचे धन्यवाद देतो. जितेंद्रजींनी याची कल्पना दिली होती की बाबा 23 फेब्रुवारी रोजी आपला जो कार्यक्रम झाला तेव्हा खानदेश भूषण पुरस्काराचं गौरवण्यात येणार आहे. पण त्या दिवस नेमकं नेत्राचा वाढदिवस होता आणि नेत्राच्या वाढदिवसानिमित्त आमचं कार्यक्रम होते आणि त्याच दिवशी रविवार असल्या कारणाने रक्तदान शिबिर पण होतं, म्हणून आम्ही उपस्थित राहू शकलो नाही. त्याबद्दलही म्हणजे आपल्या सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो. कारण की सगळे पुरस्कार मिळत असतात माणसाला, आयुष्यात खूप पुरस्कार मिळत असतात, मिळत पण असतील, परंतु ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीतला पुरस्कार मिळणं मला वाटतं हे सगळ्यात मोठं त्याच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळं इतर कोरोना काळात वगैरे आम्ही भरपूर काम केले किंवा आमच्या टाटा हॉस्पिटलसाठी जे व्हॉलंटरी ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे करतो यासाठी भरपूर पुरस्कार मिळाले. परंतु आपल्या मातीतला, आपल्या लोकांनी केलेला सत्कार हा सर्वोच्च सत्कार माझ्यासाठी तरी आहे. त्यामुळं मी सर्वांचे धन्यवाद देतो. आज आपण बघतोय की वरणबट्टीचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. दरवर्षी आपण सर्वच वरणबट्टीचा आस्वाद घेतो आणि खूप चांगलं म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपण सगळेच थोर मंडळी आहेत, सगळे जाणकार आहेत, पण रौंदळे साहेबांसाठी खरोखर एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्याला माहिती आहे नाही रौंदळे साहेब का याच्यासाठी म्हणतो, आम्ही पण विविध क्षेत्रात सगळीच मान्यवर मंडळी आहे. आता जसं ऋषिकेशजी जज झाले, त्यांच्या माध्यमातून न्यायदानाचं काम होणार आहे. प्रत्येक जण कुठे ना कुठे आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या परीने काम करतोय किंवा एकमेकातल्या आपल्या खानदेशातल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. पण रौंदळे साहेबांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की आपण सगळे जे मणी आहोत तर ते एक कुठेतरी धागा लागतो ना त्या सगळ्या मण्यांना त्या ओळीत एका म्हणजे आपण म्हणतो ना पोत वयाने जाईल. मणी तर खूप आहेत पण ते दोरा महत्वाना. आणि खरंच रौंदळे साहेब ते काम करतायत, मी मनापासून तुमचं धन्यवाद देतो. आम्ही सर्वच इकडे तिकडे कुठे ना कुठे असतो, पण आपल्या माध्यमातून सर्वांना एका छत्राखाली म्हणजे या आईच्या छत्राखाली यायचं आम्हाला सौभाग्य जे मिळतं ते आपल्या वतीने मिळतं. त्यामुळं आपले विशेष धन्यवाद. आपण प्रत्येक जण एकमेकाच्या सुखदुःखात असतोच, असेच यापुढेही राहूया. माझ्या वतीने किंवा मी ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या क्षेत्रातली कधी काही मदत असली तर नक्कीच आपल्या खानदेशी बांधवांसाठी ती पूर्णतोपणे करण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. थांबतो. जय खानदेश.